नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिलेटेड एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दिला कडक इशारा, नवे नियम झाले लागू, जाणून घ्या अपडेट। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, उशिरा कार्यालयात पोहोचणारे सरकारी कर्मचाऱ्यांची आता खैर नाही। 15 मिनिटांपेक्षा जास्त उशिराने कार्यालयात पोहोचल्यास अशा कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागेल, असे केंद्रातील मोदी सरकारने स्पष्ट केलेले आहे। 15 मिनिटांपेक्षा जास्त उशिराने कार्यालयात पोहोचल्यास अशा कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागेल, असे केंद्रातील मोदी सरकारने स्पष्ट केले आहे। अशा कर्मचाऱ्यांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने म्हणजे DOPTने देशभरातील कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 पर्यंत कार्यालयात पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत। हा आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण लागू होणार असून त्यासोबतच सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे। उल्लेखनीय आहे की बायोमेट्रिक प्रणालीवर कोरोना काळापासून बंदी घालण्यात आली होती, जी आता पुन्हा सुरू होत आहे। शासनाने अधिसूचना जारी केली। केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने याबाबत अधिसूचना जारी करून म्हटले आहे की जर एखादा केंद्रीय कर्मचारी सकाळी 9:15 पर्यंत कार्यालयात पोहोचू शकला नाही तर अशा स्थितीत अर्ध्या दिवसाची सुट्टी विचारात घेतली जाईल। विभाग कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 15 मिनिटे उशीर करण्याची परवानगी देत आहे। याशिवाय रजेच्या नियमाची माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जर एखाद्या व्यक्तीला सुट्टी घ्यायचीच असेल तर त्याला 1 दिवस आधी विभागाला कळवावे लागेल। तातडीची रजा घ्यायची झाल्यास आता अर्ज करावा लागणार आहे। कर्मचाऱ्यांना उशिरा येण्याची सवय असते। केंद्र सरकारची कार्यालये सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सुरू राहतात। मात्र अनेक कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नाहीत। सामान्यतः कर्मचाऱ्यांच्या येण्या जाण्याची वेळ निश्चित नसते, असे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। अनेक वेळा कर्मचारी 7 वाजल्यानंतर निघून जातात। यासोबतच कर्मचाऱ्यांचा असाही तर्क आहे की कोरोनानंतर ते अनेकदा इलेक्ट्रॉनिक फाईल्स त्यांच्या घरी घेऊन जातात आणि वीकेंडलाही काम करतात। शासनाकडे अनेक दिवसाची मागणी आहे। 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अनेक दिवसापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्याची नियम लागू करण्याची मागणी केली जात होती, मात्र कर्मचाऱ्यांचा नेहमीच विरोध होत आहे। कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की ते खूप लांबचा प्रवास करतात, त्यामुळे अनेकदा कार्यालयात येण्यास उशीर होतो। मात्र आता कार्यालयात उशिरा येणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत सरकार आहे। जर बातमी कामाची वाटली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।